जरा कल्पना करा, एक कंपनी जी फक्त मसाले आणि कापड विकायला आली होती, बघता बघता तिने संपूर्ण भारतावरच राज्य केलं. अविश्वसनीय वाटते नाही का? पण ही गोष्ट आहे ईस्ट इंडिया कंपनीची. चला थोडं मागे जाऊया. थेट 1600 साली लंडनमध्ये तिथल्या काही व्यापाऱ्यांनी मिळून एक कंपनी सुरू केली. त्यांचं ध्येय तसं साधं होतं. पूर्वेकडील देशांशी व्यापार करून भरपूर नफा कमवायचा, विशेषतः मसाल्याच्या पदार्थांचा आणि कापडाचा. आणि खरं सांगायचं तर जवळपास 150 वर्ष त्यांनी फक्त तेच केलं. सुरत, मद्रास, कलकत्ता अशा ठिकाणी किनाऱ्यावर छोट्या छोट्या वखारी उघडून ते फक्त आणि फक्त व्यापार करत राहिले. राज्य करणं वगैरे त्यांच्या डोक्यातही नव्हतं. मग प्रश्न हाच आहे की फक्त नफा कमवणारी ही कंपनी एका अवाढव्य वसाहतवादी सत्तेत कशी काय बदलली, जिच्याकडे स्वतःचं प्रचंड सैन्य होतं आणि जी लाखो लोकांवर राज्य करत होती. चला ह्या बदलामागचीच गोष्ट आज आपण समजून घेऊया. 18व्या शतकाच्या मध्यात सगळं चित्रच पालटलं. कंपनीच्या धोरणांनी एक असं काही वळण घेतलं ज्याची ठिणगी पडली ती एका लढाईच्या मैदानात. बघा, फक्त 10 वर्षांच्या काळात 3 मोठ्या घटना घडल्या आणि कंपनीचं नशीबच बदललं. 1757 मध्ये प्लासीच्या लढाईने त्यांना श्रीमंत बंगाल प्रांत मिळाला. मग 1764च्या बक्सरच्या लढाईने त्यांचं लष्करी वर्चस्व पक्क झालं आणि त्यानंतर 1765 मध्ये मुघल सम्राटाकडून त्यांना एक असा अधिकार मिळाला ज्याने भारताच्या इतिहासाची दिशाच बदलून टाकली. तो अधिकार होता दिवाणीचा. आता दिवाणी म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर बंगाल, बिहार आणि ओरिसा या प्रांतांमधून टॅक्स म्हणजे महसूल गोळा करण्याचा हक्क. विचार करा, एका व्यापारी कंपनीला अचानक देशाचं महसूल खातं चालवायला मिळालं. या एकाच गोष्टीने त्यांना प्रचंड आर्थिक ताकद दिली. आणि याचा परिणाम खूपच मोठा होता. आता कंपनीला भारतातून माल विकत घ्यायला इंग्लंडहून चांदी आणायची गरजच उरली नाही. ते भारतीयांकडून गोळा केलेल्या करातूनच भारतीय माल खरेदी करू लागले आणि उरलेल्या पैशातून आपलं सैन्य वाढवू लागले. म्हणजे बघा, भारताच्याच पैशावर भारतावर ताबा मिळवण्याचा हा किती हुशारीचा डाव होता. आता हातात पैसा आल्यावर कंपनीने राज्य मिळवण्यासाठी एक कॉर्पोरेट प्लेबुक तयार केलं. म्हणजे काय तर थेट हल्ला करण्याऐवजी त्यांनी अप्रत्यक्ष डावपेच वापरून एक राज्य ताब्यात घ्यायला सुरुवात केली. त्यांचे 2 मुख्य डावपेच होते. पहिला, तैनाती फौज. यात कंपनी राजाला म्हणायची, तुमच्या संरक्षणासाठी आम्ही आमचं सैन्य देतो, पण त्याचा सगळा खर्च तुम्हाला उचलावा लागेल. आता जर राजा पैसे देऊ शकला नाही तर कंपनी त्याच्या राज्याचा एक मोठा तुकडाच स्वतःकडे घेत असे. दुसरा डावपेच होता व्यपगत सिद्धांत. यानुसार जर एखाद्या राजाचा नैसर्गिक पुरुषवारस नसताना मृत्यू झाला तर त्याचं राज्य थेट कंपनीच्या ताब्यात जायचं. दोन्ही पद्धतींमध्ये लढाई न करताच राज्य कंपनीच्या हातात येत होती. आणि ही धोरणं इतकी यशस्वी ठरली की बघता बघता मोठा प्रदेश त्यांच्या ताब्यात आला. तैनाती फौजेमुळे हैदराबाद आणि अवधसारखी मोठी राज्य त्यांच्या नियंत्रणाखाली आली, तर व्यपगत सिद्धांताने सातारा, नागपूर आणि झाशीसारखी राज्य गिळंकृत केली. आणि जिथे हे डावपेच चालले नाहीत तिथे दिल्ली आणि पंजाबसारखे प्रदेश थेट लष्करी ताकदीवर जिंकून घेतले. आता राज्य मिळाल्यानंतर कंपनीने भारताला एक देश म्हणून पाहिलंच नाही तर एक बिझनेस प्रोजेक्ट म्हणून पाहिलं. प्रत्येक निर्णय, प्रत्येक नवीन कायदा, प्रत्येक नवीन रेल्वे लाईन या सगळ्यामागे एकच उद्देश होता: लंडनमध्ये बसलेल्या भागधारकांसाठी जास्तीत जास्त नफा कमावणे. यामुळे काय झालं तर भारताच्या अर्थव्यवस्थेचं अख्खं चित्रच उलटं झालं. जो भारत पूर्वी जगात सर्वोत्तम सुती आणि रेशमी कापड निर्यात करत होता तो आता ब्रिटनच्या कारखान्यांना फक्त कच्चा माल पुरवणारा देश बनला. इथून कापूस, अफू, नीळ ब्रिटनला जायचं आणि तिथून तयार झालेलं कापड महागड्या किमतीत पुन्हा भारतातच विकलं जायचं. आता हा सगळा कच्चा माल देशाच्या कानाकोपऱ्यातून बंदरांपर्यंत वेगाने पोहोचवण्यासाठी कंपनीनं भारतात रेल्वेचं जाळं विणायला सुरुवात केली. 1853 मध्ये जी पहिली रेल्वे धावली तिचा मुख्य उद्देश भारताच्या संपत्तीची इंग्लंडकडे होणारी वाहतूक सोपी करणं हाच होता. एकीकडे रेल्वे माल वाहून नेत होती तर दुसरीकडे हजारो मैल लांब टेलिग्राफच्या तारा नियंत्रण घट्ट करत होत्या. यामुळे कलकत्त्यात बसलेल्या अधिकाऱ्याला देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात क्षणात संदेश पाठवता येऊ लागला आणि संपूर्ण भारतावर नियंत्रण ठेवणं खूपच सोपं झालं. आता एक आकडा ऐका: 3,11,038.
1857 पर्यंत कंपनीच्या सैन्यात इतके भारतीय सैनिक म्हणजेच शिपाई होते. आणि यातली गंमत म्हणजे हे प्रचंड मोठं सैन्य भारतावरच नियंत्रण ठेवण्यासाठी होतं, जे भारतीयांच्याच पैशाने आणि भारतीयांनाच वापरून उभं केलं होतं. पण विस्तार आणि शोषणाच्या या 100 वर्षांनंतर भारतीय सैनिक आणि भारतीय महसुलाच्या पायावर उभारलेली ही व्यवस्था अखेर तिच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचली होती. असंतोषाची ठिणगी हळूहळू पेटत होती. एकतर अवधचं राज्य खालसा केल्यामुळे अनेक सैनिक नाराज होते. त्यांना परदेशात लढायला पाठवलं जायचं, पण त्यासाठी जादा भत्ता मिळत नव्हता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांच्या मनात एक भीती बसली होती की कंपनी त्यांच्या धर्मात आणि चालीरीतींमध्ये हस्तक्षेप करत आहे. आणि मग 1857 साली या असंतोषाचा अक्षरशः स्फोट झाला. ज्या शिपायांच्या जीवावर कंपनी राज्य करत होती त्याच शिपायांनी बंड पुकारलं. जवळजवळ संपूर्ण बेंगाल आर्मीने कंपनीविरोधात शस्त्र उचलली. हे बंड जरी मोडून काढण्यात आले असले तरी त्याने एक गोष्ट मात्र सिद्ध केली. एक खाजगी कंपनी एवढ्या मोठ्या साम्राज्याचा कारभार सांभाळू शकत नाही. लंडनमधील ब्रिटिश सरकारला आता थेट हस्तक्षेप करणं भागच होतं. आणि मग ईस्ट इंडिया कंपनीला बरखास्त करण्यात आले, तिचे सर्व अधिकार काढून घेण्यात आले आणि भारताचा कारभार थेट ब्रिटिश राजघराण्याच्या हाती गेला. एका कंपनीच्या 100 वर्षांच्या अनोख्या राजवटीचा अशा प्रकारे शेवट झाला. ईस्ट इंडिया कंपनीची ही कथा फक्त इतिहासातला एक धडा नाही, ती आपल्याला एक महत्त्वाचा इशारा देते की जेव्हा एखादी कॉर्पोरेशन, एखादी कंपनी देशापेक्षाही मोठी होते तेव्हा काय होऊ शकतं. हा प्रश्न आज 21व्या शतकात पूर्वीपेक्षाही जास्त महत्त्वाचा ठरतो.